आयुष्याच्या प्रवासात आपण अनेक नाती जोडतो, पण प्रत्येक नातं आपल्याला सुख देतं असं नाही. काही नात्यांमध्ये अशा स्त्रियांचा प्रवेश होतो, ज्यांचा स्वभाव स्वार्थी आणि अहंकाराने भरलेला असतो. अशा स्त्रियांना ओळखणं सुरुवातीला कठीण असलं तरी त्यांच्या वागण्यातील काही ठराविक गोष्टी त्यांना उघडं पाडतात. अशा स्वभावाच्या स्त्रियांच्या जगात फक्त मी आणि माझं याच गोष्टींना स्थान असतं. त्यांच्यासाठी समोरच्या व्यक्तींच्या भावना किंवा गरजा अजिबात नसतात. जेव्हा आपण त्यांच्यासाठी काही करतो तेव्हा त्यांना त्याचं कौतुक वाटण्याऐवजी तो आपला हक्कच आहे असं वाटू लागतं. जर कधी चुकून त्यांच्याकडून काही चूक झालीच तर तो अहंकार इतका मोठा असतो की त्या कधीही आपली चूक मान्य करत नाहीत. उलट परिस्थिती अशी फिरवतात की समोरच्याला स्वतःची चूक असल्याचा भास होऊ लागतो. त्यांच्या आयुष्यात नात्यांपेक्षा गरजेला जास्त महत्त्व असतं. जोपर्यंत तुमची त्यांना गरज आहे तोपर्यंत त्या तुमच्याशी गोड बोलतील. एकदा का त्यांचं काम झालं की त्यांच्या वागण्यातला तो गोडवा एका क्षणात नाहीसा होतो. इतकंच नाही तर तुमच्या प्रगतीवरती किंवा सुखावर आनंदी होण्याऐवजी त्यांच्या मनात मत्सरीची भावना दाटून येते. त्या सतत स्वतःची तुलना इतरांशी करत राहतात आणि स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याला कमी लेखण्याची किंवा त्यांचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशा स्त्रिया भावनिक खेळ खेळण्यास खूप पटाईत असतात. समोरच्या माणसाला आपल्या तालावरती नाचवण्यासाठी त्या कधी रडण्याचा तर कधी अबोला धरण्याचा आधार घेतात. संवाद साधूंना प्रश्न सोडवण्यापेक्षा वाद घालून स्वतःचं म्हणणं खरं करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यांच्यासाठी समोरच्या व्यक्तींचा वेळ किंवा कष्ट याला काहीही किंमत नसते. त्यांना हवं हवं तेव्हा जग थांबलं पाहिजे अशी त्यांची धारणा असते. पण जेव्हा इतरांना त्यांची गरज असते तेव्हा मात्र त्या नेहमीच आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढताना दिसतात. अशा स्वार्थी आणि अहंकारी वातावरणात राहिल्यामुळे माणसाची मानसिक शांतता पूर्णपणे हरवून जाते. म्हणूनच अशा व्यक्तींना बदलण्याचा अट्टहास करण्यापेक्षा त्यांच्या स्वभावाची ही लक्षणं वेळेत ओळखून स्वतःभोवती एक मर्यादा आखणं गरजेचं असतं. स्वतःचा आदर करणं ही पहिली पायरी आहे. कारण जोपर्यंत आपण स्वतःची किंमत ओळखत नाही तोपर्यंत अशा अहंकारी व्यक्ती आपल्याला त्रास देतच राहतात. स्वार्थी आणि अहंकारी स्वभावाचा पर्दाफाश. मैत्रिणींनो, नातं म्हटलं की तिथे त्याग आलाच, प्रेम आलं आणि एकमेकांबद्दलचा आदर आला. पण दुर्दैवानं काही नात्यांमध्ये आपण अशा स्त्रियांच्या संपर्कात येतो ज्यांच्यासाठी नातं म्हणजे केवळ एक सोय असते. अशा स्त्रियांचा अहंकार इतका मोठा असतो की त्यांच्यासमोर समोरच्या व्यक्तींचं अस्तित्व धूसर होऊन जातं. अशा स्त्रियांची पहिली ओळख म्हणजे त्या कधीही तुमच्या संघर्षाची किंमत करत नाहीत. तुम्ही त्यांच्यासाठी दिवस रात्र एक केली तरी त्यांच्या नजरेत ते कमीच असतं. त्यांना नेहमी असं वाटतं की जगातील सर्व सुख आणि सेवा फक्त त्यांच्यासाठीच बनल्या आहेत. त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून सतत एक प्रकारचा अवाजवी गर्व डोकावत असतो, जो समोरच्याच्या आत्मसन्मानाला हळूहळू ठेच पोहोचवत राहतो. स्वार्थीपणाचा कळस तेव्हा गाठला जातो जेव्हा त्यांना तुमच्या वेळेची आणि तुमच्या भावनांची अजिबात पर्वा नसते. त्या तुम्हाला हवं तेव्हा उपलब्ध नसतील, पण जेव्हा त्यांना तुमची गरज पडेल तेव्हा मात्र त्यांनी घातलेली साथ तुम्हाला ऐकावीच लागेल. असा अट्टहास असतो. जर तुम्ही त्यांच्या मनासारखं वागला नाही तर त्या लगेच व्हिक्टिम कार्ड खेळायला सुरुवात करतात. स्वतःच्या चुका झाकण्यासाठी समोरच्याला दोषी ठरवणं आणि रडून किंवा रागावून स्वतःचं म्हणणं खरं करून घेणं हे त्यांचं सर्वात मोठं शस्त्र असतं. अहंकारी स्त्रीला कधीच कोणाचं यश भगवत नाही. तुमच्या आयुष्यात काही चांगलं घडलं की त्यांचं कौतुक करण्याऐवजी त्या विषयातून कसं बाहेर पडता येईल किंवा तुमच्या आनंदात विरजण कसं घालता येईल याचेच विचार त्यांच्या डोक्यात सुरू असतात. त्या सतत स्वतःची तुलना इतरांशी करत राहतात आणि स्वतःला वर चढ दाखवण्यासाठी कोणाचाही अपमान करायला मागे पुढे पाहत नाहीत. त्यांच्याशी संवाद साधणं म्हणजे जणू काट्यावरून चालण्यासारखं असतं. कारण त्यांना सल्ला दिलेला आवडत नाही आणि त्यांची चूक दाखवून दिलेली तर अजिबात सहन होत नाही. अशा स्त्रियांसोबत राहताना माणूस आतून पोकळ होत जातो. कारण इथे प्रेम नसतं तर फक्त अटी आणि शर्ती असतात. मी म्हणेन तीच पूर्व दिशा. हा त्यांचा स्वभाव नात्यातील ओलावा संपून टाकतो. पण मैत्रिणींनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणाचं तरी मन राखण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवू नका. चुकीच्या माणसांना गोंजरण्यापेक्षा त्यांच्यापासून लांब राहिलेलं कधीही चांगलं. कारण अहंकार फक्त नातेच तोडत नाही तर तो सोबतीला असलेल्या माणसांचा आत्मविश्वासही मारून टाकतो. त्यामुळे अशा प्रवृत्ती ओळखा आणि स्वतःच्या शांततेसाठी खंबीरपणे उभं राहायला शिका. अशा स्त्रियांची पहिली ओळख म्हणजे त्या कधीही तुमच्या संघर्षाची किंमत करत नाहीत. तुम्ही त्यांच्यासाठी दिवस रात्र एक केली तरी त्यांच्या नजरेत ते कमीच असतं. त्यांना नेहमी असं वाटतं की जगातील सर्व सुख आणि सेवा फक्त त्यांच्यासाठीच बनल्या आहेत. त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून सतत एक प्रकारचा अवाजवी गर्व डोकावत असतो, जो समोरच्याच्या
आत्मसन्मानाला हळूहळू ठेच पोचवत राहतो. स्वार्थीपणाचा कळस तेव्हा गाठला जातो जेव्हा त्यांना तुमच्या वेळेची आणि तुमच्या भावनांची अजिबात पर्वा नसते. त्या तुम्हाला हवं तेव्हा उपलब्ध नसतील, पण जेव्हा त्यांना तुमची गरज पडेल तेव्हा मात्र त्यांनी घातलेली साथ तुम्हाला ऐकावीच लागेल. असा अट्टहास असतो. जर तुम्ही त्यांच्या मनासारखं वागला नाही तर त्या लगेच व्हिक्टिम कार्ड खेळायला सुरुवात करतात. स्वतःच्या चुका झाकण्यासाठी समोरच्याला दोषी ठरवणं आणि रडून किंवा रागावून स्वतःचं म्हणणं खरं करून घेणं हे त्यांचं सर्वात मोठं शस्त्र असतं. अहंकारी स्त्रीला कधीच कोणाचं यश भगवत नाही. तुमच्या आयुष्यात काही चांगलं घडलं की त्यांचं कौतुक करण्याऐवजी त्या विषयातून कसं बाहेर पडता येईल किंवा तुमच्या आनंदात विरजण कसं घालता येईल याचेच विचार त्यांच्या डोक्यात सुरू असतात. त्या सतत स्वतःची तुलना इतरांशी करत राहतात आणि स्वतःला वर चढ दाखवण्यासाठी कोणाचाही अपमान करायला मागे पुढे पाहत नाहीत. त्यांच्याशी संवाद साधणं म्हणजे जणू काट्यावरून चालण्यासारखं असतं, कारण त्यांना सल्ला दिलेला आवडत नाही आणि त्यांची चूक दाखवून दिलेली तर अजिबात सहन होत नाही. अशा स्त्रियांसोबत राहताना माणूस आतून पोकळ होत जातो, कारण इथे प्रेम नसतं तर फक्त अटी आणि शर्ती असतात. मी म्हणेन तीच पूर्व दिशा. हा त्यांचा स्वभाव नात्यातील ओलावा संपून टाकतो. पण मैत्रिणींनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणाचं तरी मन राखण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवू नका. चुकीच्या माणसांना गोंजरण्यापेक्षा त्यांच्यापासून लांब राहिलेलं कधीही चांगलं, कारण अहंकार फक्त नातेच तोडत नाही तर तो सोबतीला असलेल्या माणसांचा आत्मविश्वासही मारून टाकतो. त्यामुळे अशा प्रवृत्ती ओळखा आणि स्वतःच्या शांततेसाठी खंबीरपणे उभं राहायला शिका. स्वार्थी आणि अहंकारी स्वभाव कसा असतो, पण आता याही पुढे जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे, कारण अशा स्त्रिया फक्त वरवरचाच त्रास देत नाहीत, तर त्या तुमच्या मानसिक आरोग्याच्या पायास डगमगीत करतात. अशा स्त्रियांची एक फार मोठी खेळी असते, ती म्हणजे दुसरी बाजू ऐकूनच न घेणे. त्यांना जेव्हा एखादी गोष्ट हवी असते तेव्हा त्या जगातील सर्वात प्रेमळ व्यक्ती असल्याचं नाटक करतील, पण एकदा का त्यांचं उद्दिष्ट साध्य झालं की त्यांच्या स्वभावातला तो कोरडेपणा तुम्हाला चटका लावून जाईल. त्यांच्या अहंकाराची भिंत इतकी उंच असते की तिथे तुमच्या साध्या अपेक्षाही पोहोचू शकत नाही. तुम्ही कितीही मन मोकळं करायचा प्रयत्न केला तरी शेवटी चर्चा फिरून त्यांच्या समस्येवरती किंवा त्यांच्या श्रेष्ठत्वावरती येऊन थांबते. अहंकारी स्त्रीची दुसरी एक सवय म्हणजे दुसऱ्याला कंट्रोल करणे. त्यांना फक्त तुमचं वागणंच नाही तर तुमचे विचार, तुमचे मित्र आणि अगदी तुमचं कुटुंबही यांच्यावरही स्वतःची हुकूमत गाजवायची असते. जर तुम्ही त्यांच्या शब्दांबाहेर गेला तर त्या समाजात किंवा नातेवाईकांमध्ये तुमची प्रतिमा खराब करायलाही मागे पुढे पाहत नाहीत. हे त्यांचं सायलेंट वॉर असतं, जिथे त्या स्वतःला बिचारी दाखवतात आणि तुम्हाला गुन्हेगारी ठरवतात. हा मानसिक छळ इतका सूक्ष्म असतो की तुम्हाला स्वतःलाच आपण कुठेतरी चुकतोय की काय असा संशय येऊ लागतो. पण आता प्रश्न हा उरतो की अशा परिस्थितीत स्वतःला कसं वाचवायचं. मैत्रिणींनो, सर्वात आधी हे मान्य करा की तुम्ही अशा व्यक्तीला बदलू शकत नाही. ज्याचा पायाच अहंकारी आहे तिथे बदलाची अपेक्षाच करणं म्हणजे वाळवंटात पाणी शोधण्यासारखं आहे. तुमची पहिली जबाबदारी ही स्वतःच्या स्वाभिमानाची आहे. जेव्हा तुम्हाला जाणीव होईल की समोरची व्यक्ती फक्त तुमचा वापर करत आहे तेव्हा स्पष्टपणे नाही म्हणायला शिका. तुमचा नाही हा शब्द त्याच्या अहंकाराला नक्कीच झोंबणार आहे, पण तुमच्या मनाला तो शांती देईल. आयुष्य खूप छोटं आहे. अशा माणसांच्या मागे रडण्यात घालू नका ज्यांना तुमच्या डोळ्यातील पाण्याची किंमत नाही. स्वतःच्या आनंदाची चावी स्वतःकडेच ठेवा. जर एखादं नातं तुम्हाला रोज आरशात बघताना स्वतःचा तिरस्कार करायला लावत असेल तर त्या नात्यातून बाहेर पडणं किंवा किमान मानसिक अंतर ठेवणं हीच खरी बुद्धिमत्ता आहे. स्वतःवर प्रेम करा, कारण तुमची किंमत तुम्हीच ठरवता, दुसरं कोणीही नाही. स्वाभिमानाचा अहंकार, स्वार्थी नात्यांच्या विळख्यातून स्वतःची सुटका करा, पण तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करण्याची. जेव्हा एखादी स्त्री नात्यात फक्त स्वतःचा अहंकार कुरवाळत बसते तेव्हा तिची सर्वात पहिली शिकार तुमची आत्मशक्ती असते. तुम्हाला सतत असं वाटतं की तुम्ही पुरेसे चांगले नाही आहात किंवा तुम्ही कितीही केलं तरी ते अपुरंच आहे, पण थांबा, हा त्यांचा विजय नाही तर तुमच्या सहनशीलतेचा अंत आहे. अहंकारी स्त्रीची एक मोठी भीती असते, ती म्हणजे तुमचा आत्मविश्वास. जोपर्यंत तुम्ही दबून राहता तोपर्यंत त्यांचा स्वार्थ फळफळतो, पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या हक्कासाठी मानवर करून बोलायला लागता त्या दिवशी त्यांच्या अहंकाराचा पत्त्यांचा बंगला कोसळायला सुरुवात होते. लक्षात ठेवा, अशा व्यक्तींना तुम्ही आरसा दाखवला की त्यांना राग येतो, कारण त्यांना स्वतःचं खरं रूप पाहण्याची सवय नसते. ते तुमच्यावरती दोषारोप करतील, तुम्हाला एकटे पाडण्याची धमकी देतील, पण हा फक्त एक खेळ नसतो तुम्हाला पुन्हा आपल्या तालावर नाचवण्यासाठी. आता वेळ आली आहे
म्हणजेच भावनिक अंतर राखण्याची. जेव्हा तुम्हाला कळतं की एखादी व्यक्ती फक्त स्वतःचा फायदा बघते, तेव्हा तिच्याकडून प्रेमाची किंवा सहानुभूतीची अपेक्षा करणं सोडून द्या. अपेक्षाभंग हा सर्वात मोठा त्रास असतो. म्हणून जेव्हा तुम्ही अपेक्षाच करणं बंद करता, त्यावेळेस त्या व्यक्तीचं वागणं तुम्हाला टोचणं बंद होतं. त्या ओरडतील, त्या नाटक करतील, त्या अपमान करतील, पण तुम्ही शांत राहा. तुमचं शांत राहणं हे त्यांच्या अहंकारावरती केलेलं सर्वात मोठं प्रहार असेल. अशा स्त्रियांच्या सहवासात तुमची स्वतःची स्वप्न, तुमचे छंद आणि तुमची माणसं मागे पडतात. पुन्हा एकदा त्या गोष्टींकडे वळा. तुमच्या मैत्रिणींना भेटा, तुमच्या करिअरवरती लक्ष द्या आणि स्वतःला इतकं व्यस्त करा की त्यांच्या स्वार्थी राजकारणासाठी तुमच्याकडे वेळच उरणार नाही. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आयुष्यात यशस्वी होता, तेव्हा अशा अहंकारी व्यक्तींची किंमत आपोआप कमी होते. त्यांना कळतं की आता तुमची रिमोट कंट्रोल त्यांच्या हातात नाही. शेवटी एक खणखणीत सत्य मनात कोरून ठेवा. नाती ही आयुष्याचा एक भाग असतात, ते संपूर्ण आयुष्य नसतं. जर एखादं नातं तुम्हाला रोज मरण यातना देत असेल, जर तिथे तुमचा आदर राखला जात नसेल, तर त्या नात्याचं ओझं वाहत राहणं ही महानता नाही, तर तो स्वतःवर केलेला अन्याय आहे. आयुष्य एकदाच मिळतं आणि ते कोणाच्या अहंकाराचा बळी चढवण्यासाठी मिळालेलं नाही. उठा, स्वतःला ओळखा आणि ठरवा की यापुढे कोणीही तुमच्या शांततेचा लिलाव करू शकणार नाही. ज्यांना तुमची किंमत नाही, त्यांना तुमच्या आयुष्यातून सन्मानाने बाहेरच रस्ता दाखवा किंवा किमान त्यांच्या शब्दांना तुमच्या हृदयापर्यंत पोहोचून देऊ नका. तुम्ही मौल्यवान आहात आणि तुमचं सुख हे कोणाच्या स्वार्थावरती अवलंबून नसावं. स्वतःसाठी जगायला शिका, कारण जगण्यासाठी स्वतःचा आदर असणं सर्वात महत्त्वाचं आहे. नात्यातील अंधाराकडून प्रकाशाकडे आत्तापर्यंत आपण स्वार्थी आणि अहंकारी स्वभावाचे मुखवटे फाडले, पण आता प्रश्न उरतो तो शेवटच्या लढाईचा. ही लढाई समोरच्या व्यक्तीशी नाही, तर तुमच्या स्वतःच्या मनाशी आहे. आपण अनेकदा या आशेवर जगतो की कधीतरी ती बदलेल, कधीतरी तिला माझ्या प्रेमाची किंमत कळेल. पण सत्य हे आहे की ज्या मनामध्ये फक्त अहंकाराचा वास असतो, तिथे प्रेमाचे अंकुर कधीच फुटत नाहीत. अशा स्त्रिया बदलण्यापेक्षा तुम्हाला संपवण्यात जास्त धन्यता मानतात. अशा नात्यात राहून तुमची अवस्था त्या वृक्षासारखी होते, ज्याला बाहेरून पाणी तर घातलं जाते, पण मुळाशी मात्र विष घालवलं गेले. जेव्हा एखादी स्त्री नात्यात सतत विक्टिम असल्याचं नाटक करते आणि प्रत्यक्षात मात्र तुमच्या आयुष्याचा ताबा घेते, तेव्हा समजावं की आता पाणी डोक्याच्या वर गेलं आहे. त्यांचा स्वार्थ इतका खोलवर असतो की तुमच्या मृत्यूच्या उंबरठ्यावर उभं असतानाही त्या स्वतःच्याच गैरसोयीचा विचार करतील. हा क्रूरपणा नाही, तर हा त्यांचा मूळ स्वभाव आहे. आता वेळ आहे बाउंड्रीज म्हणजेच मर्यादा ओळखण्याची. जर त्यांना वाटत असेल की तुमचं मौन ही तुमची कमजोरी आहे, तर त्यांना तुमच्या शब्दांची धार दाखवण्याची वेळ आली आहे. स्पष्ट बोलायला शिका. जेव्हा तुमचा अपमान होतो तेव्हा तिथेच थांबवा. जेव्हा तुमचा वापर केला जातो तेव्हा तिथेच नकार द्या. अहंकार ठेचला गेला की त्या कदाचित तांडव करतील, पण ते तांडव त्यांच्या हतबलाचे लक्षण असेल. त्यांना सवय झाली आहे तुम्हाला गृहीत धरण्याची आणि ही सवय मोडणं आता तुमच्या हातात आहे. लक्षात ठेवा, तुम्ही कोणाचे गुलाम नाही आहात. नातं म्हणजे काय? जिथे दोन जीव एकमेकांना सावरतात, पण जिथे फक्त एकच जीव दुसऱ्याला ओरबडतोय, त्याला नातं म्हणत नाही, त्याला शोषण म्हणतात. अशा शोषणातून बाहेर पडणं हे पाप नाही, तर तो स्वतःचा उद्धार आहे. जग काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील, या विचारातून बाहेर पडा. कारण जेव्हा तुम्ही रात्री उशाशी घेऊन रडत असता, तेव्हा हे जग तुमच्या मदतीला नसतं, तर तुमचा तो एकटेपणा फक्त तुम्हाला सुसह्य करायचं असतं. स्वतःला इतकं सक्षम बनवा की तुमचं सुख दुसऱ्यांच्या मूडवरती अवलंबून नसेल. तुमचं हास्य हे तुमच्या कर्तृत्वाचं आणि तुमच्या समाधानाचं प्रतीक असावं. स्वार्थी स्त्रीला सर्वात जास्त भीती एकाच गोष्टीची वाटते, ती म्हणजे तुमचं तिच्याशिवायचं आनंदी असणं. तुम्ही आनंदी झालात की तिचं अस्तित्व शून्य होतं, म्हणून तुमचा आनंद हाच तिचा सर्वात मोठा पराभव आहे. आयुष्याच्या या वळणावरती एक खंबीर निर्णय घ्या. स्वतःला या विषारी चक्रातून मुक्त करा. मागे वळून पाहू नका, कारण मागे फक्त अपमान आणि स्वार्थाची राख आहे. समोर अथांग आकाश आहे, जिथे तुम्हाला तुमच्या अटींवर जगायचं आहे. अशा लोकांसाठी स्वतःला संपवू नका, ज्यांना तुमच्या असण्यानं किंवा नसण्यानं काहीच फरक पडत नाही. स्वतःसाठी उभं राहा, स्वतःसाठी लढा आणि स्वतःचा आदर करायला शिका, कारण जो स्वतःचा आदर करतो त्याला पूर्ण जग झुकून सलाम करतं. तुमचा स्वाभिमान हीच तुमची खरी संपत्ती आहे, ती कोणाच्या पायाशी लोळू नका. आता वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची आणि एका नवीन आयुष्याची सुरुवात करण्याची. जरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.